नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत मुंब्रा रेल्वे स्थानकावर आणि या मुंब्रा रेल्वे स्थानकावरून आपण ही सर्व दृश्य पाहत आहोत। कशा पद्धतीने आज सकाळचा जो आहे तो अपघात घडला 9:30 वाजता सुमारे हा संपूर्ण अपघात घडला आणि ह्या अपघाताला ठरलेलं मुख्य कारण म्हणजे हे जे दोन रूळ आहेत ते इथे पाहायला मिळतात। या दोन्ही रुळांमध्ये आता आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून रेल्वे पोलीस आहेत त्यांच्या माध्यमातून आता जाचणी करण्यात आलेली आहे, मोजणी करण्यात आलेली आहे, त्याचे रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आता मेंटेन ठेवण्यात आलेले आहेत। नेमकं ह्या रुळांमध्ये दोन्ही बाजूला जर गाड्या धावल्या तर किती अंतर आपल्याला पाहायला मिळतं या संदर्भात त्यांनी जी ती माहिती घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण आपल्या लोकमतच्या माध्यमातून ते दृश्य पाहत आहोत की दोन्ही गाड्या जर एकामेकाला क्रॉस करत असतील, एकामेकाला जर दोन्ही गाड्या याच रुळावरून प्रवास करत असतील तर किती गॅप या दोन्ही रुळांमध्ये असतो। आणि जेव्हा एखादी म्हणजे काही लोक जेव्हा फुटबोर्डवरती येऊन प्रवास करतात किंवा दरवाजात येऊन प्रवास करतात तेव्हा त्यांचा याच ठिकाणाहून जो आहे तो कुठेतरी अपघात होऊ शकतो अशी जी आहे ती थेट दृश्य जे ते आपल्याला दिसत आहेत। आणि एकंदरीत ह्या संपूर्ण अपघाताला कोण कारणीभूत ठरलंय हे अजूनही जे ते स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु ह्या संपूर्ण घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत ह्या संपूर्ण घटनेमध्ये एकूण 13 जणांचा जो आहे तो अपघात झालेला आहे आणि त्यामधून 7 जण जे आहेत ते दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचं डोंगर कोसळलेलं पाहायला मिळतंय। परंतु ह्या संपूर्ण रुळावरती कशा पद्धतीने आता प्रशासन जी ती काळजी घेणार आणि या रुळामध्ये काय बदल करण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीने ह्या दोन्ही बाजूनी गाड्या गेलेल्या आपण लोकमतच्या माध्यमातून पाहिल्या की कशा पद्धतीने ह्या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या एकामेकाच्या विरुद्ध दिशेने जात आहेत आणि त्यांच्यामध्ये किती ती गॅप मेंटेन आहे। म्हणजे त्या गॅपमध्ये जर एखादा प्रवासी किंवा काही प्रवासी जेव्हा फुटबोर्डवरती म्हणजे जेव्हा दरवाजात येऊन प्रवास करतात, दरवाजात उभा राहतात तेव्हा त्यांची एखाद्याची हात लागू शकते किंवा एखाद्याची बॅग लागून त्या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो आणि तोच अपघात आज जो आहे तो सकाळी याच मुंब्रा रेल्वे स्थानकावरती झालेला पाहायला मिळाला। म्हणजे एवढी म्हणजे दृश्य जर आपण पाहिली तर अजूनही जे काही प्रवासी होते त्यांचं रक्त ह्या ठिकाणी सुकलेलं आहे। त्याचबरोबर अनेकांच्या सँडल्स असतील, शूज असतील ह्याच संपूर्ण रुळावरती जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचमुळे अजूनही ह्या ठिकाणी जो आहे तो संपूर्णतः रेल्वे स्थानकावरून प्रवास करणं जे आहे ते नागरिकांना असं सोयीनुसार ठरणारं नाही आहे, कारण की अजूनही आपण जर पाहिलं तर संपूर्ण ह्या ठिकाणी जो म्हणजे अपघात झाला होता त्या ठिकाणी मोठा असा पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय। आणि याच पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून थेट जे या ठिकाणी नागरिक आहेत त्यांना थेट त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे की कोणत्याच पद्धतीने जर तुम्हाला प्रवास करायचा नसेल किंवा ह्या जो म्हणजे फास्ट ट्रॅक आहे या फास्ट ट्रॅकवरती कोणत्याच पद्धतीने गाड्या थांबत नाहीत, त्याचमुळे कुठेतरी या प्लॅटफॉर्मच्या जवळ येऊ नका, त्यामुळे तुमचा देखील अपघात टळेल आणि त्या ठिकाणी कोणता जो आहे तो अपघात होणार नाही, अपघाताला तुम्ही बळी पडणार नाहीत यासाठी जी आहे ती मुख्य दक्षता या ठिकाणी पोलीस कर्मचारी असतील त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली पाहायला मिळते। आत्ता आपण जर पाहिलं तर ह्या रुळावरतून ज्या गाड्या चालल्यात त्या कशा पद्धतीने चालल्यात आणि त्यांचा वेग काय आहे, कितपत त्यांचा वेग आहे, कशा पद्धतीने त्या जातात। एक्सप्रेस गाडी असेल तर ती फास्टच जाते, त्यामध्ये कोणतंच दुमत नाही आहे, कारण की एक्सप्रेस जी गाडी आहे ती ह्या ठिकाणाहून प्रवास करत नाही, त्याचमुळे म्हणजे ह्या ठिकाणी थांबत नाही, ह्या ठिकाणी होल्ड घेत नाही, त्यामुळे तिचा जो आहे तो वेग असतो तो फास्टच असतो। परंतु फास्ट गाड्या ज्या काही धावत आहेत त्या आता फार काही प्रमाणामध्ये स्लो करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची आपण ही दृश्य जी आहे ती लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत। परंतु जेव्हा हाच संपूर्ण प्रवास जो येतो ह्या ठिकाणाहून रेल्वेच्या माध्यमातून केला जातो तेव्हा अनेकदा याच रुळावरतून कुठेतरी एका बाजूला गाडी जाते का असं जो येतो एक समाज जो येतो निर्माण होतो। आता जर आपण पाहिलं तर ही रेल्वे आपण पाहत असाल, ह्या रेल्वेच्या ज्या पद्धतीने आपण हे दृश्य पाहतोय जवळून जर पाहिलं असं वाटत असेल की एका बाजूला ही संपूर्ण रेल्वे टील झालेली आहे, असं एक दृश्य आपल्याला समोर दिसताना पाहायला मिळतं। परंतु सकाळची जी घटना झाली त्यानंतर देखील आत्ता आपण जर पाहिलं तर अजूनही प्रवासी मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवावर बेतून प्रवास करतायत, हे
जर पाहिलं तर मोठं जे ते वावगं ठरणार नाही, कारण की अजूनही फुटबोर्डवरती प्रवाशांच्या माध्यमातून अशाच पद्धतीने प्रवास केला जातो. रेल्वे प्रशासन यासाठी काही तरतूद करणार का, गाड्या वाढवणार का, किंवा या संदर्भात जे रेल्वेचे डोअर्स आहेत ते ऑटोमॅटिकली बंद होणारे ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर मुंब्रा या रेल्वे स्थानकावरती रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून जाचणी करून तपासणी करण्यात आलेली आहे. दोन्ही रुळांमध्ये अंतर किती आहे हे तपासलं गेलं आहे, त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन केलेत. आता तेच रेकॉर्ड्स पुढे जाऊन रेल्वे प्रशासनाकडे जेव्हा जातील तेव्हा ह्या ठिकाणी काय बदल होणार आहेत का, किंवा एखादा सिग्नल ह्या जेव्हा टर्निंग असेल ह्या टर्निंगच्या पुढे लावला जाईल का, यामध्ये अनेक जे आहेत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतात. परंतु याचं उत्तर जेव्हा रेल्वे प्रशासनाकडनं येईल तेव्हा ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचमुळे हा जो अपघात झाला त्यासारखा पुन्हा एकदा अपघात होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन काय जे ती दक्षता घेणार आणि त्यापुढे काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.